Welcome again. We are learning lesson number 16, that is surface area and volume. In today's session, we are going to learn curved surface area of a cylinder, total surface area of a cylinder, and the examples based on this. Now, look at this picture. This is the picture of a cylinder. आपल्या घरामध्ये अशा सिलेंड्रिकल शेपच्या भरपूर वस्तू असतात. फॉर एक्झाम्पल आपला जो गॅस सिलेंडर असतो तो या शेपचा आहे. शिवाय या टाईपचे भरपूर डबे आपल्या घरामध्ये असतात. पाणी पिण्याचा जो पिंप असतो, पिण्याचं पाणी आपण ज्यामध्ये भरून ठेवतो, तो पिंप सुद्धा या आकाराचा असतो. ठीक आहे. आता सिलेंडर जो असतो तर त्याला अप्पर फेस आणि लोअर फेस असे दोन सरफेसेस असतात जे सर्क्युलर शेप मध्ये असतात. ठीक आहे. जर आपण एखादा रेक्टँगल घेतला आणि तो रेक्टँगल जर आपण रोल केला तर तो जो रोल तयार होतो तो या शेप मध्ये आपल्याला दिसतो. आता आपल्याला सिलेंडरचा कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया हे काढण्याचे फॉर्म्युले बघायचे. The curved surface area of a cylinder is equal to 2 pi rh, where r is the radius of the base and h is the height of the cylinder. Then the total surface area of a cylinder is 2 pi r into bracket h plus r. Curved surface area means only this area, and total surface area means this area plus area of the upper face plus area of the lower face. Okay. Practice set 16.2. Example number 1. In each example given below, radius of base of a cylinder and its height are given. Then find the curved surface area and total surface area. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल, रेडियस इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, हाईट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. Now using the formula, curved surface area is equal to 2 pi rh. आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया काढायचा आहे, त्याचा हा फॉर्म्युला आपण यूज करूयात. आता या फॉर्म्युल्यामध्ये पायची व्हॅल्यू ठेवायची आहे 22/7, आर ची व्हॅल्यू ठेवायची आहे 7 सेंटीमीटर आणि हाईट ची व्हॅल्यू ठेवायची आहे 10 सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू जर दिली नसेल तर ती 22/7 अशीच घ्यायची नेहमी, आणि जर ती दिली असेल तर जी काही व्हॅल्यू दिली असेल ती आपण घ्यायची. पायच्या आपण व्हॅल्यूज दोन प्रकारे रिप्लेस करतो. एक तर 22/7 ही व्हॅल्यू आपण रिप्लेस करतो किंवा 3.14. ठीक आहे. आता इथे आर ची व्हॅल्यू 7 असल्यामुळे 22/7 ही व्हॅल्यू घेणं आपल्यासाठी कन्व्हिनियंट आहे. सो वी कॅन टेक पाय इज इक्वल टू 22/7. आता पुढे त्या व्हॅल्यूज रिप्लेस केल्या की आपल्याला हे असं मिळतं. या स्टेपमध्ये हे 7 जे आहेत ते डिनॉमिनेटरला आहेत, हे 7 न्यूमरेटरला आहेत. हे दोन्हीही एकमेकांना कॅन्सल होतील आणि कॅन्सलिंग नंतर आपल्याला मिळेल 22 इंटू 2 हा प्रॉडक्ट आहे 44 इंटू 10 आणि 44 इंटू 10 सिंपल मल्टिप्लिकेशन आहे इज इक्वल टू 440 स्क्वेअर सेंटीमीटर. तर हा झाला कर्व्ड सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 2 पाय आर इंटू ब्रॅकेट एच प्लस आर. पुन्हा व्हॅल्यूज रिप्लेस केल्या, त्याच्यानंतर हे 7 आणि हे 7 एकमेकांना कॅन्सल होतील. 22 दुने 44 आणि 10 अधिक 7 17. यांचा प्रॉडक्ट 44 इंटू 17 इज इक्वल टू 748 स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला त्या सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया. आता क्वेश्चन नंबर 1 मधलं सेकंड एक्झाम्पल. R is equal to 1.4 centimeter and H is equal to 2.1 centimeter. Formula, curved surface area is equal to 2 pi RH. Replacing the values, pi is equal to 22/7, R is equal to 1.4 and H is equal to 2.1. Here in this case, 7, we can divide 1.4 by this 7. Okay. So on dividing, we get 0.2. 7 ones are 1, 7
1s are 7 and 7 2s are 14, but here there is a decimal point, so we have to write 0.2. 22 into 2 is equal to 44 into 0.2 into 2.1 is the next step. Then on multiplying all these terms, we get product 18.48 square centimeter. So this is the curved surface area. Now total surface area, write this formula, then replace the values. Again 1.4 plus 2.1, this addition is 3.5. 7 into 0.2 is equal to 1.4. So 1.4 upon 7, we can write here the answer 0.2. 22 into 2, this product is 44. This can be written here. So 44 into 0.2 into 3.5. Multiply these terms and you will get the correct answer 30.8 square centimeter. This is the total surface area. Then example number 3. R is equal to 2.5 centimeter, H is equal to 7 centimeter. Again, write the formula, then replace values like this and then simplify this. 7 gets cancelled. 22 into 2 into 2.5. The answer is 110. 2.5 into 2 is equal to 5 मिळतं आपल्याला. 22 पाचा 10 से. So answer is 110 square centimeter. Then total surface area. At first write formula, then replace values and then simplify this. 44 into 2.5 into 9.5. 7 plus 2.5 is equal to 9.5 and upon 7. हे अपॉन 7 जे आहेत ते मी इथं लिहिले. आणि मग समजा आपण ते सगळं सॉल्व्ह केलं, म्हणजे आधी या तिघांचा प्रॉडक्ट करायचा आणि त्याला भागिले 7 करायचं त्या प्रॉडक्टला, तर आपल्याला आन्सर मिळतं 144.29 स्क्वेअर सेंटीमीटर. ही सगळी कॅल्क्युलेशन्स तुम्ही स्वतः करून बघा आणि मगच आन्सर लिहा. डायरेक्ट आन्सर याच्यातून कॉपी करू नका. Then next example, find the total surface area of a closed cylindrical drum if its diameter is 50 centimeter and height is 45 centimeter. आता बघा इथे पायची व्हॅल्यू 3.14 त्यांनी आपल्याला घ्यायला सांगितलेली आहे. सो वी हॅव टू टेक दिस व्हॅल्यू ओनली. अजून काय म्हटलंय, क्लोज्ड सिलेंड्रिकल ड्रम आहे. सिलेंड्रिकल ड्रम तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल कसा असतो ते. आता त्याचा टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. त्यासाठी त्यांनी डायमीटर दिलाय 50 सेंटीमीटरचा आणि हाईट दिली 45 सेंटीमीटरची. आता बघा आपल्याला टोटल सरफेस एरिया काढण्यासाठी रेडियसची व्हॅल्यू हवी असते, पण इथे त्यांनी रेडियस न देता डायमीटर दिलाय. मग डायमीटर वरून आपण रेडियस पहिल्यांदा फाइंड आउट करूयात. रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2. डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असतो, हे तुम्ही शिकलेला आहात. त्यामुळे डायमीटरला भागिले 2 केलं की आपल्याला रेडियस मिळेल. रेडियस इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. अजून काय दिलंय तर हाईट दिलीये. हाईट इज इक्वल टू 45 सेंटीमीटर. आता टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपण यूज करूयात. टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 2 पाय आर इंटू एच प्लस आर. याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवायच्यात. 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर ची व्हॅल्यू 25 इंटू ब्रॅकेट 45 प्लस 25. पुढे 45 प्लस 25, दिस सम इज इक्वल टू 70. 3.14 इंटू 2 6.28 इंटू 25. पुन्हा 25 इंटू 70 हा प्रॉडक्ट येतो 1750. आणि आता 6.28 इंटू 1750 हा प्रॉडक्ट जर आपण केला तर आपल्याला आन्सर मिळतं 10,990 स्क्वेअर सेंटीमीटर. सो द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्लोज्ड सिलेंड्रिकल ड्रम इज इक्वल टू 10,990
You have to write this answer in full sentence. End. Next, example number 3. Find the area of base and radius of a cylinder if its curved surface area is 660 square centimeter and height is 21 centimeter. Solution. Curved surface area is given 660 square centimeter and height is given 21 centimeter. So write at first these given values. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला? सिलेंडरची रेडियस फाइंड आउट करायची आणि त्याच्या बेसचा एरिया. बेस हा सर्क्युलर असतो आणि त्यामुळे सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे आणि सिलेंडरची रेडियस त्यासाठी आपल्याला फाइंड आउट करायला लागणार आहे. सो ऍट फर्स्ट कर्ड सरफेस एरिया इज इक्वल टू 2 पाय RH. हा फॉर्म्युला आधी लिहून घेतला. त्याच्यामध्ये आता व्हॅल्यूज रिप्लेस करा. 660 इज इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू R इंटू 2. आता इथे पायची व्हॅल्यू काय घ्यायची हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं नाही. सो वी कॅन टेक हिअर पाय इज इक्वल टू 22/7 आणि हीच व्हॅल्यू आपण का घेतोय, ती का घेणं कन्व्हिनियंट आहे, तर h ची व्हॅल्यू 21 आहे. 21 इज द मल्टिपल ऑफ 7 हे तुम्हाला माहिती आहे. इथं चुकून 2 लिहिलंय, तिथे 21 करायचंय. आता हे जर आपण सोडवलं तर 7 3 आर 21 आणि 3 इंटू 2 येतात 6. 22 6 आर 132. So 660 is equal to 132 into R. Therefore R is equal to 660 upon 132. आणि मग ही डिव्हिजन येते 5. So radius is equal to 5 centimeter. Now we can find the area of the base by using the formula pi R square. Write values. Here we can take the value of pi is 3.14 into 5 into 5. And the multiplication is 78.5 square centimeter. Now, fourth example, find the area of the sheet required to make a cylindrical container, which is open at one side and whose diameter is 28 centimeter and height is 20 centimeter. Find the approximate area of the sheet required to make a lid of height 2 centimeter for this container. आता इकडे नीट लक्ष द्या. त्यांनी काय सांगितलंय, शीटचा एरिया फाइंड आउट करायचा आहे ज्याच्यापासून सिलेंड्रिकल कंटेनर आपल्याला तयार करायचा आहे. आता हा जो सिलेंड्रिकल कंटेनर असणार आहे, इट इज ओपन ॲट वन साइड. ओके, सो त्याचा जो अप्पर फेस असेल तो उघडा असेल किंवा ओपन असेल. त्याचा डायमीटर दिलाय 28 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे 20 सेंटीमीटर. त्याच्यानंतर त्याच्यासाठी लीड बनवायचे. त्या लीडची हाईट 2 सेंटीमीटर असेल. आता लीड सुद्धा एका बाजूनी क्लोज असतं आणि एका बाजूनी ओपन असतं, जे आपण त्या कंटेनर वरती पॅक बसवू शकतो. त्यामुळे काय करायचं आपल्याला, इथे टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे, कारण अप्पर फेस आणि लोअर फेस हे त्याच्यामध्ये ऍड होतात टोटल सरफेस एरियामध्ये. म्हणून आपण आधी टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आणि त्याच्यातून अप्पर सरफेस एरिया पुन्हा एकदा मायनस करायचा, बिकॉज द सिलेंड्रिकल कंटेनर इज ओपन ॲट वन एंड असं त्यांनी म्हटलेलं आहे. सो ॲट फर्स्ट राईट गिवन व्हॅल्यूज. डायमीटर वरून रेडियस फाइंड आउट केली. नाउ कंटेनर इज ओपन ॲट वन साइड, सो रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू टोटल सरफेस एरिया मायनस पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर मायनस का केले, तर कंटेनर एका साइडनी ओपन आहे, म्हणजेच त्याचा एक सर्क्युलर फेस जो आहे तो या टोटल सरफेस एरियामध्ये ऍड होणार नाही आणि सर्क्युलर फेसचा एरिया आपण पाय आर स्क्वेअरनी काढतो, म्हणून मायनस पाय आर स्क्वेअर असं आपण केलं. आता टोटल सरफेस एरियाचा जो फॉर्म्युला आहे तो इथे लिहिला, 2 पाय आर इंटू एच प्लस आर मायनस पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू, आता व्हॅल्यूज रिप्लेस करा. 2 इंटू 22/7 इंटू 14 इंटू ब्रॅकेट 20 प्लस 14 मायनस 22/7 इंटू 14 इंटू 14. 22/7 ही पायची व्हॅल्यू आपण निवडली आहे,
कारण 7 नी 14 ला भाग जातो म्हणून. आता 22 दुने 44 आणि हे 7 दुने 14 होतात. म्हणजे 14 ला 7 नी भागलं तर आपल्याला 2 हे आन्सर मिळतं. 22 दुने 44, 44 दुने 88. इथं येईल 88 गुणिले 20 अधिक 14 ही बेरीज येते 34 वजा पुन्हा या 7 नी 14 ला भागलं, आन्सर मिळालं 2. 22 दुने 44 गुणिले 14 आणि मग ती सबट्रॅक्शन केली की आपल्याला मिळतं 2376 स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला सिलेंड्रिकल कंटेनरचा एरिया, टोटल सरफेस एरिया असं आपण म्हणूयात. आता आपल्याला लीडचा एरिया काढायचा आहे. लीड सुद्धा एका साइडनी ओपन आहे असं कन्सिडर करायचं. त्यामुळे सेम फॉर्म्युला यूज करायचा आणि हाईटच्या इथे 2 सेंटीमीटर ही व्हॅल्यू रिप्लेस करायची. बाकी आर तर सेम असणार आहे. आणि हे सगळं जेव्हा आपण सॉल्व्ह करतो, सिम्प्लिफाय करतो, तेव्हा आपल्याला हे आन्सर मिळतं. सो दिस इज अबाउट प्रॅक्टिस सेट 16.2. तुम्ही सगळ्यांनी हा प्रॅक्टिस सेट 16.2 वहीमध्ये व्यवस्थित सोडवा. त्याशिवाय पुस्तकामधील जी सॉल्ट एक्झाम्पल आहेत, पान क्रमांक 109 आणि 110 वरची, ती सुद्धा तुम्ही सगळ्यांनी होमवर्कला करायची आहे. हा झाला तुमचा होमवर्क. थँक यू व्हेरी मच.